हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बरेच दिवसांनी चिकन बिर्याणी बनवली. आज संध्याकाळी कामावरून येता येता मी विचारच करत आली होती की स्वयंपाकामध्ये आज काय बनवायचं. आणि परत डोक्यात आलं की चला आज घरी लवकर चालले तर आज चिकन बिर्याणी बनवावी. बरेच दिवस झालं बनवली नव्हती. अगोदर ठरवलं की आपण थोडीशी तयारी करतो आणि मग ऐन वेळेला गडबड होत नाही. आणि चिकन बिर्याणी करायचं म्हटलं तर मग वेळ पण तसा खूपच लागतो. आणि मी आज बनवली दम बिर्याणी 1 तासामध्ये, ती पण टेस्टी आणि झटपट. तर 6:30 वाजता कामावरून निघाली होती आणि येता येता मग चिकन घेतलं, त्याच्यानंतर बासमती तांदूळ घेतलं आणि बाकीचं तर मग सगळं घरी होतं. म्हणजे बिर्याणीसाठी लागणारा पुदिना, चिकन बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर कोशिंबिरीसाठी लागणारी काकडी, टोमॅटो हे सगळं होतं. दही आणि सकाळसाठी लागणारा भाजीपाला हे येता घेतला आणि घरी येईपर्यंत मला वाजले 7. आणि मग त्याच्यानंतर मी लागली बिर्याणी बनवायला. मी येईपर्यंत यांनी लसूण आणि थोडासा कांदा चिरून ठेवला होता. तर मी आता अजून थोडा कांदा मला चिरावा लागेल. बिर्याणी म्हटलं की खूप सारा कांदा लागतो. तर कढईमध्ये तेल गरम झालं होतं आणि यांनी चिरलेला कांदा मी कढईमध्ये टाकला आहे. आणि आता थोडासा कांदा मी चिरून परत या कढईमध्ये टाकणार आहे. कांदा चिरेपर्यंत गॅस मंद केला आहे, जेणेकरून माझा सगळा कांदा चिरून होईपर्यंत हा कांदा भाजेल. आणि कांदा भाजेपर्यंत नंतर मी आलं लसूण पेस्ट करून घेईन आणि लगेच त्या कांद्यामध्ये टाकेन. लसूण तर यांनी पहिलंच सोलून ठेवलं आहे. आणि मी ते बघा त्या साईडला चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये पुदिना, चिकन बिर्याणी मसाला, दही, आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे थोडीशी. आणि थोडीशी मी आता या कढईमध्ये टाकणार आहे कांद्याबरोबर. त्याच्यानंतर लाल तिखट मसाला, हळद, मीठ हे सगळं टाकून चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे. आणि आता हा मसाला भाजेपर्यंत चिकन चांगलं मॅरिनेट होईल. आता बिर्याणीसाठी कांदा चिरून झाला आहे आणि आता पुढची तयारी. जसा किचन ओट्यावरती कचरा निघेल तसा कचरा भरून ठेवला की मग किचन ओटा पण खराब होत नाही, एकदम क्लीन राहतो आणि आपल्याला काम करायला पण बरं वाटतं. मी भांडी पण जास्त बेसिनमध्ये पडून देत नाही, जसं भांडं पडेल तसं मी घासत असते. तर आता पुदिना आणि कोथिंबिरीमध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवते, जेणेकरून त्याला चिकटलेली माती असते ती नंतर धुतली की निघून जाते. आता कांदा भाजायला टाकला आहे, तोपर्यंत मी आता टोमॅटोची पेस्ट करून घेते. आलं लसणाची पेस्टसुद्धा कांद्याबरोबर टाकलेली आहे. आणि टोमॅटोची पेस्ट करून झाली की मग भात शिजायला ठेवेन बिर्याणीसाठी. भात शिजायला काही वेळ लागत नाही, तो काय अर्धा कच्चा शिजवायचा असतो, त्याच्यामुळे पटकन शिजून जातो. फक्त भातासाठी जे आपण पाणी ठेवतो त्याला उकळी यायलाच थोडासा वेळ लागतो. तर आता टोमॅटो पेस्ट करून घेते. तर टोमॅटो पेस्ट करताना थोडासा मिक्सर खराब झाला आहे, तर तो आता मी लागलाच पुसून घेते. असं केल्याने आहे ना, मिक्सर जास्त खराब होत नाही. जेव्हा खराब होतो तेव्हा आपण पटकन ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा. लागलंच पुसून घेतल्याने परत आपल्याला मिक्सर पुसताना जास्त ताप होत नाही. कोणती पण वस्तू आपण वापरात घेतली की ती लगेच पुसून ठेवायची, म्हणजे आपल्याला ती नंतर पुसायला जास्त वेळ लागत नाही आणि ती वस्तू व्यवस्थित आणि नीटनेटकी राहते. चिकन
तर आता बिर्याणीसाठी लागणारा जो मसाला आहे तो चांगला भाजला आहे खरपूस. आणि मी आता इकडे पातेल्यामध्ये भातासाठी पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि लिंबू. खडा मसाला काय टाकणार नाही, तो ऑलरेडी मी बिर्याणीच्या मसाल्यामध्ये टाकला आहे भाजायला. याच्यात टाकला तर थोडासा झणकेल आणि आमच्यात जास्त तिखट खात नाहीत, म्हणून मी काय आता भातामध्ये खडा मसाला टाकणार नाही. आणि आता पाण्याला चांगली उकळी आली की मग याच्यात तांदूळ टाकेन. तर ताईनो, चिकन दम बिर्याणी करायचं म्हटलं तर एवढा काय असा वेळ लागत नाही, फटाफट केलं की मग होऊन जातं. इकडे पाण्याला उकळी येऊन भात शिजेपर्यंत तिकडं माझं चिकनसुद्धा शिजून होईल. तर ताईनो, चिकन बिर्याणी करायचं म्हटलं तर काही वेळ लागत नाही, एकदम आपण पटापट केलं की होऊन जातं. मी तर बघा कामावरून येऊन 1 तासामध्ये चिकन बिर्याणी विथ कोशिंबीर केली आणि त्याच्याबरोबर खूप सारं माझं कामसुद्धा झालं. चिकन एकदा शिजायला टाकलं की मग चिकन शिजेपर्यंत आपलं जे बी काय काम आहे ते होऊन जातं. मी तर बघा आता त्या जाळीमध्ये भांडी खूप होती, ती भांडी माझी लावून झाली. त्याच्यानंतर कपडे फोल्ड करून झाली. म्हणजे चिकन बघत बघत फक्त कांदा चिरायला थोडासा वेळ लागतो, कारण चिकन बिर्याणी म्हटलं की कांदा खूप सारा टाकावा लागतो. कांदा, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, टोमॅटो पेस्ट हे थोडंसं करेपर्यंत थोडासा वेळ जातो. पण ते एकदा झालं की मग हे काय बारीक सारीक काम चालता फिरता होऊन जातं. तर आता मी चिकन टाकलं आहे शिजायला आणि इकडे भात शिजेपर्यंत इकडे चिकनसुद्धा शिजून जाईल. आणि आता चिकन शिजेपर्यंत मी करणार आहे कोशिंबीरची तयारी. आणि आज आता नेहमीपेक्षा थोडासा वेळ होणार आहे आम्हाला जेवण करायला. रोज आमचं जेवण 8 ते 8:30च्या दरम्यान होत असतं. म्हणजे जेवून माझी भांडी 9 वाजेपर्यंत होतात. ते पण कामावरून येऊन 7 ते 7:30च्या दरम्यान मी कामावरून येते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. एकदा कामावरून आले की टाईमपास न करता फटाफट स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा ताईनो, आमच्याकडे रोज संध्याकाळची भाकरी, त्याच्यानंतर भात, एक सुक्की भाजी आणि पातळ भाजी असा आमचा स्वयंपाक असतो संध्याकाळचा. आणि कधीतरी कंटाळा आला की मग मसाले भात असतो, नाहीतर रोज संध्याकाळचा संपूर्ण स्वयंपाक करावा लागतो. सकाळी फक्त चपाती भाजीच असते, पण संध्याकाळी हा सगळा स्वयंपाक करावा लागतो. आणि आता मी शेवटी चिकनमध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकली आहे आणि ते चांगलं आता मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवेन आणि मंद आचेवरती चिकन शिजवून देईन. आणि चिकन शिजेपर्यंत मी आता करेन कोशिंबीरची तयारी. बाकी तर माझं आता सगळं काम आवरलं आहे, फक्त आता आमचं जेवण बाकी आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये वाटत असेल की किती वेळ लागला, खूप किचकट आहे, पण ताईनो असं काही नाही, वेळ पण जास्त लागला नाही, फक्त 1 तासामध्ये माझं झालं आहे. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आता कोशिंबीरची तयारी करत आहे. भात पण आता जवळजवळ शिजायला आला आहे, तो मी आता चेक करून घेईन. तर पहिल्यांदा काकडी चिरून घेईन, त्याच्यानंतर टोमॅटो चिरेन आणि त्याच्यानंतर मग कांदा चिरेन आणि हे सगळं मिक्स करून ठेवेन. आणि जेवायच्या वेळेला
याच्यामध्ये दही आणि मीठ टाकेन. अगोदर जर मीठ टाकलं तर मग कोशिंबीरला खूपच पाणी सुटतं, म्हणून जेवायच्या टायमिंगला दही आणि मीठ टाकायचं, म्हणजे पाणी सुटत नाही, कोशिंबीर एकदम छान होते. आणि मी कोशिंबिरीमध्ये दही मीठ याच्याबरोबर थोडीशी साखरसुद्धा टाकत असते. तुम्ही पण असं करून बघा, कोशिंबीर खूप टेस्टी होते. काही जण कोशिंबिरीमध्ये चाट मसालासुद्धा टाकतात, पण मला काही चाट मसाला आवडत नाही. आणि चिकन बिर्याणी म्हटलं की कोशिंबिरीशिवाय चिकन बिर्याणी खाल्ली जात नाही. चिकन बिर्याणी किंवा व्हेज पुलाव म्हटलं की कोशिंबीर पाहिजेच. तर आता आर्यन आणि ह्यांना खूप भूक लागली असेल. तसं पण आर्यन थोडासा लेटच जेवतो, पण मिस्टरांना थोडंसं लवकर जेवण लागतं आणि मलासुद्धा लवकरच लागतं. पण आज थोडासा नेहमीपेक्षा थोडासा वेळ झाला आहे. जास्त पण वेळ झाला नाही. आता जेवाय बसेपर्यंत आम्हाला 9 तरी वाजतीलच. तर आता भात शिजला आहे आणि मी आता भातातलं सगळं पाणी काढून घेते. भातातलं पाणी काढताना सावकाश काढायचं, कारण वाफ खूप असते. आपण जसं पाणी ओतू तशी वाफ वरती येत असते आणि हाताला चटके बसतात, म्हणून हळूहळू पाणी काढून घ्यायचं भातातलं. आता एवढूशा तांदळासाठी पातेलं पण खूप मोठं झालं आहे. माझ्याकडे काही छोटं पातेलं नाही, एक आहे, पण ते खूपच लहान पडेल, म्हणून मी या मोठ्या पातेल्यामध्येच भात शिजवला. जरा मोठ्या पातेल्यामध्ये भात चांगला शिजतो, मोकळा होतो, त्याच्यामुळे मी एवढं मोठं पातेलं ठेवलं आहे. तर मी तुम्हाला मगाशी सांगायचंच राहिलं की बिर्याणी किती किलोची केली आहे. तर 3 पावशर चिकन आणि 3 पाव तांदूळ आहेत. जेवढं चिकन घेतलं आहे तेवढंच तांदूळ घेतले आहेत. 1 किलोची करणार होती, पण 1 किलोची काय आमच्या तिघांना सरत नाही, खूपच होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ती संपत नाही, म्हणून मी थोडीशीच केली. आता याच्यातली पण राहील, आता उरलेली मग उद्या सकाळ आमचा नाश्ता होऊन जाईल. तर हे बघा, मी मगाशी कोशिंबिरीसाठी चिरलेली काकडी, टोमॅटो आणि कांदा आहे. आता याच्यामध्ये मी जेवायच्या टायमिंगला दही आणि मीठ वगैरे मिक्स करेन. तर तो भात होता शिजलेला आणि हे बघा, चिकन पण छान असं शिजलं आहे. आणि मी आता चिकन आणि भाताची एकावरती एक अशी लेयर टाकून एक 10 मिनिट मंद आचेवरती वाफवायला ठेवेन. तर आता या पातेल्यातलं मी भात काढून घेते आणि याच पातेल्यामध्ये चिकन आणि भाताची लेयर टाकून एक 10 मिनिट वाफ काढून घेईन. अजून पण भात खूपच गरम आहे. आणि आता पातेल्यातला भात काढला की मग पातेल्याला थोडंसं चांगलं तूप लावून घेईन. आणि आता आपली बिर्याणी बनवून झाली आहे म्हणजे आता मी थोडीशी वाफ द्यायला ठेवलं आहे आणि अजून एक 5 मिनटामध्ये बिर्याणी तयार होईल. तर फायनली आपली बिर्याणी तयार झाली आहे. मी तर असं ह्याच्यावरती काय कलर वगैरे टाकला नाही. तर बघा, मस्त अशी बिर्याणी झाली आहे, मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे. वरून सजावटीसाठी कांदा आणि पुदिना पण टाकला नाही, कारण ऑलरेडी याच्यामध्ये मी जास्त कांदा आणि पुदिनासुद्धा टाकला आहे. त्याच्यामुळे मी काय वरती याच्या सजावट करत बसली नाही, नाहीतर अजून थोडासा वेळ लागला असता. तर आता अगोदर यांना जेवायला देते आणि मी नंतर गॅस वगैरे पुसला की मग जेवायला घेईन. आणि आता कोशिंबीरमध्ये दही आणि मीठ वगैरे टाकून मिक्स करेन आणि मग यांना वाढेन. आणि आता माझं पण सगळं आवरलं आहे, ओटा पण पुसून झाला आहे आणि मी पण आता जेवायला घेते आणि आर्यनला पण जेवायला वाढेन. तर बिर्याणी खूप छान झाली आहे. एक मात्र आहे, मी बिर्याणी कितीही गडबडीत केली तरी बिर्याणीची टेस्ट कधीच बदलत नाही. जशी टेस्ट आहे तशीच बिर्याणीची टेस्ट नेहमी असते, म्हणजे टेस्ट कधीच चेंज होत नाही. मला आता चांगलाच बिर्याणीचा अंदाज आला आहे. नाहीतर इतर भाज्यांच्या आहे ना, टेस्ट कधी कधी चेंज होत असते, पण बिर्याणीची टेस्ट कधीच चेंज होत नाही. तर मैत्रिणींनो, आता आपण इथेच थांबू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. थँक्यू.